नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून पहाटे 5 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता घटस्थापना करून ग्रामदैवत श्री कालिका देवीची महापूजा आणि महाआरती करण्यात आली आहे। तर सायंकाळी 7 वाजता विभागीय आयुक्त प्रवीण केडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली आहे। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवीचे नवरात्रोत्सव गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून कालिका देवी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे। 3 ऑक्टोबर 2024 अश्विन शुल्क प्रतिपदा गुरुवारी श्री कालिका मातेची आरती पहाटे 3:30 होणार आहे। पहाटे 5 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा तसेच आरती करण्यात आली आहे। सकाळी 8:30 वाजता सनई वादन आणि महिला मंडळांचा भजनी मंडळांचा कार्यक्रम, दुपारी 12 वाजता नैवेद्य आणि पूजा, दुपारी 2 ते 4 महिला मंडळाचे सप्तशती पाठपठण, संध्याकाळी 7 वाजता मंगलवाद्याचा गजर, तर सायंकाळी 7 वाजता विभागीय आयुक्त प्रवीण केडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे। 11:30 वाजता महाआरती आणि रात्री शृंगार आणि वस्त्रालंकार करण्यात आलाय। आज घटस्थापना आणि पहिली माळ असल्यानं भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। या 9 दिवसीय सोहळ्यामध्ये ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवी मातेचे दर्शन सुखकारक व्हावं यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे। देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सदस्य किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार आदींनी केलाय। आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले। याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच कालिका माता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे। तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागरिकांना व सर्व भक्तांना नवरात्री उत्सवाच्या खूप शुभेच्छा। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक।